माझ्याकडे असं नका पाहू. पांडुरंगाची शपथ, मला काही माहिती नाही. परत जर तुझ्या तोंडातून पांडुरंगाचं नाव आलं तर यातल्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या घालीन डोक्यात. तुझ्यात नर्मदेला पाहत होतो मी, आणि तू आता जिवंत आहेस हेच तुझं नशीब समज. माझ्यावर विश्वास ठेवा, मला खरंच नाही काय माहिती. बाहेर गाडीत जाऊन बस. तुमचा काहीतरी गैरसमज होता. आत्ताच्या आत्ता मोठ्या साहेबांनी जानकी वहिनीचा हात धरून बाहेर उडत आली. राडा राडा राडा, नुसता राडा चाललाय. गोळी घातलीच नाही वे. मला वाटलं आतापर्यंत एक जण तरी मिळाला असावा. काय हरकत नाही, पुढच्याला असा घाव घालूया, एक घाव आणि 2 तुकडे. म्हणजे आता अजून काही करायचं राहिलंच का? अजून कुठं काय झाले? अहो आता झाले की ते जानकीची नाचक्की, सोडून द्या तिला. हे राग्या, ही जानकी कायमची ढगात, नाहीतर किल्लेदार घरातनं कायमची बाहेर जात नाही ना, तोपर्यंत हे उंदरा मांजराचा खेळ असाच चालू राहणार. एकदा घरला येऊन जा. अच्छा, म्हणजे आज पोस्टमन बनून आलायत तर? पोस्टमन म्हण, कबूतर म्हण, कुरिअरवाला म्हण, पण उद्या तुझा वाढदिवस आहे तेव्हा दिवसभरात एकदा तरी येऊन जा रे घरला, आशीर्वाद घेण्यापुरता. हे बघा, तुम्हाला मी एकदाच सांगतो, ती माझी आई आहे. ती तुझी आईच आहे. तू किती नाकारलंस तरी निदान तिच्या सुखासाठी तरी ये, नाहीतर उद्याचा दिवस खायला उठल तिला. आणि तुला माझी अडचण असते ना, मी उद्या नाहीच आहे घरात, मुंबई बाहेर चाललो. बरं, असाच एक दिवस ना माझ्या आयुष्यातून निघून जा कायमचा, म्हणजे उपकार होतील माझ्यावर. वा आर्यन वा. अरे पुरे झालं तुमचं हे भाषण. निघा इकडनं आता. मला गेले 2-3 दिवस कुठल्या तरी अनोळखी माणसाचा फोन येत होता. त्यानेच मला तिकडे बोलवलं. एका अनोळखी माणसाचा फोन येत होता आणि तू त्यासाठी एका घाणेरड्या हॉटेलात गेलीस का? कारण याआधी मी तुमच्याशी खोटं बोलले होते, आणि मी जर तिकडे गेले नसते तर तो तुम्हाला ते सगळं सांगणार होता. म्हणजे या आधीच तुझ्या हातून खोटारडेपणा झालाय तर? मी काही दिवसांपूर्वी ते 1 लाख रुपये काढले होते, ते वनिताबाईंना दिले. वनिताबाई? कोणती मास्तरीण? उत्सवाच्या रात्री पण काही जणांनी वनिताबाईंना पाहिलंय परशुराम रावांसोबत. अनाघात अस्पर्श कुमारिका पाहत होते मी तुझ्यात. तू ते बाजारूबाई निघालीस. तुझे अशा बाईशी संबंध होते, मग तू अशा घाणेरड्या ठिकाणी गेलीस, यात काय नवल? मी माझ्यावर विश्वास ठेवा, मला परत ते हॉटेल माहिती नाही. आत्याबाई, जानकी आणि भाऊजींचं काही भांडण झालंय का? गुण्या गोविंदाने संसार चाललेला आहे त्यांचा, भांडण कशाला होईल? हो का? पण गुण्या गोविंदाने चाललेल्या संसारात नवरा बायकोला असं फरफटत नेत नाही. म्हणजे तुम्हीच जाऊन जरा बघा ना. नवरा बायकोंच्या भांडणात तिसऱ्याने कशाला पडायचं? तुझ्या आणि मामांच्या भांडणात मी कधी मध्ये पडले? आत्याबाई, हे भांडण काही रोजच्यासारखं नाहीये, काहीतरी वेगळं होतं. ती अहिल्या म्हणत होती तेच खरं आहे. दागिने गहाण टाकलेस, मला न विचारता लाख रुपये बँकेतून काढलेस, हळूहळू हे अख्खं घर विकून खाल्लंस तू. वनिताबाई अडचणीत होत्या म्हणून मी त्यांना मदत केली. परत नाव घेऊ नकोस त्या बाईचं इथे. आजपर्यंत तुझ्या अनेक चुकांवर पांघरून घातलं, पण आता नाही, कारण खोटं बोलणाऱ्या माणसाला माझ्याकडे माफी नाही. त्यामुळे पुढच्या 2 मिनिटाच्या आत या घरातलं तुझं सगळं सामान उचलायचं, चालतं व्हायचं.